हे सगळं तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही एका वर्षाच्यात करोडपती 100% होणार. पैसा ही पैसा होगा. मॅनिफेस्टेशन त्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करणारच करणार. जे तुम्ही विचार करताय ते तुम्हाला अट्रॅक्ट होतंय. मग ते पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे. निगेटिव्ह असू दे, बरोबर. तुम्ही जर म्हणतायत की माझ्याकडे पैसा लिमिटेड येतो, तर तो लिमिटेडच येणार. आत्ताची जी रिॲलिटी आहे ती चेंज होऊ शकते का? 100% चेंज होऊ शकते. पण तुमचा तो तेवढा फेथ असणं पण गरजेचं आहे. बरोबर. आता मला 1 CR रुपीज मॅनिफेस्ट करायचे, तर मी आता इथे बसूनच आहे. मी काहीही करत नाहीये. फक्त मी मॅनिफेस्ट करतेय की मला 1 CR रुपीज पाहिजे पाहिजे पाहिजे. तर ते असे भेटतील का? अगदी 6 महिन्यात सुद्धा तुम्ही 1 करोड कमवू शकतात. कुठलीच गोष्ट क्विक आणि फास्ट मोडमध्ये मिळत नाही आणि जरी मिळाली तर ती टिकत नाही. जर कुठली गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी तुमची कन्सिस्टन्सी, तुमचा एक्सेलन्स, तुमचे पेशन्स आणि तुमची अपॉर्च्युनिटी सिकर्सची एक फेज असते ना, ती असणं गरजेचं आहे. जर ती बरोबर. नसली तर तुमच्या समोरून गोष्टी दुसऱ्याला हँडओव्हर केल्या जातात, परंतु तुम्हाला त्या मिळत नाही. कारण आपण तेवढे अटेंटिव्हच नसतो. अगदी सिंपल प्रेयर आहे. हे 4 सेंटेन्स मिरॅक्युलस रिझल्ट्स क्रिएट करतात. माझ्या हजारो स्टुडंट्सच्या लाईफमध्ये रिझल्ट्स क्रिएट केलेले आहेत. आपण ज्या वेळेला स्वतःवर फोकस करतो त्यावेळेला आपली प्रगती होते. ज्यावेळेला आपण दुसऱ्यांवर फोकस करतो आपली अधोगतीच होते. प्रत्येकाला लक्झरियस जॉब हवाय, बरोबर. कार हवी आहे, हाऊस हवाय, हां. परंतु विचार करताना खरोखर या गोष्टींचा विचार केला जातो का?